डिग्रस विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या सोसायटीच्या माध्यमातून सभासदांना 10% डिव्हिडंड वाटप करण्यात आले आहे। संस्था प्रथमच 4 लाख रुपये नफ्यात आहे। संस्थेने आजवर 2.25 कोटी कर्ज वाटप केले आहे आणि संस्थेने केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी प्रतिष्ठान डिग्रस या संस्थेच्या वतीने सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून चेअरमन दामू जानको नन्नर यांचा सत्कार केला आहे। सत्काराला उत्तर देताना चेअरमन दामू नन्नर यांनी याचे सर्व श्रेय संचालक मंडळ आणि सभासदांना दिलेले आहे। ज्याप्रमाणे सभासदांना कर्ज वाटप केलं त्याचप्रमाणे सभासदांनी उत्साहाने कर्ज परतफेड केली आहे। यामुळे संस्था आपली नफ्यात आली आहे। आज आपल्याला 10% डिव्हिडंड वाटप करण्यात आलं आहे, असे मत संस्थेचे चेअरमन दामू नन्नर यांनी मांडले आहे। जर कर्ज फेड वेळेत केले तर कर्जाचे व्याज माफ होत असते। सभासदांना 0% व्याज दराने हे पैसे वाटले जातात, परंतु त्यासाठी कर्ज वेळेत परतफेड करणं गरजेचं असतं। राज्य सरकार 3% आणि केंद्र सरकार 3% असाच व्याजाचा परतावा सभासदांच्या खात्यावर जमा होत असतो। त्यासाठी कर्ज वेळेत भरावे लागते, असे मत चेअरमन यांनी सत्काराला उत्तर देताना केले आहे। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान डिग्रसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त, त्याचबरोबर सरपंच अशोक रखमाजी खेमनर, डिग्रस गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोळपे खंडू सर यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल नन्नर यांनी केले आहे। यावर्षी सर्व सभासदांना दिवाळीनिमित्त डिव्हिडंड वाटप या ठिकाणी करण्यात आला। संस्थेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी 10% डिव्हिडंड वाटप यावर्षी चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीनं देण्यात आल्याबद्दल सर्व सभासदांमध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे। त्यानिमित्त आज सोसायटीचे चेअरमन यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। आपल्या सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्री दामू जानको नन्नर यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून किंवा त्यांनी सोसायटीचा चेअरमन पदाचा पदभार स्वीकारल्यापासून सभासद संख्या वाढवणे, सभासदांना कर्ज वाटप करणे आणि त्या कर्जाची वसुली करणे अतिशय योग्यरित्या आणि सुमारे 80 ते 90% वसुली त्यांनी या आर्थिक वर्षामध्ये या ठिकाणी केलेली आहे। आणि एक सभासदांमध्ये सोसायटीबद्दल विश्वासार्हता असेल ती जोपासण्याचं काम, विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले आहे। इथून पुढच्या काळात देखील अतिशय चांगलं काम त्यांच्या हातून घडावं। तसेच सोसायटीच्या इमारतीची डागडुजी असेल ती डागडुजी देखील उत्तम प्रकारे त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। फर्निचर व्यवस्था, तसेच संगणकीकृत सोसायटीचा कारभार सर्व संगणकीकृत करण्याचं काम या वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्याबद्दल देखील त्यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं हार्दिक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि इथून पुढच्या काळात देखील उत्तरोत्तर संस्थेची प्रगती या ठिकाणी हो अशी सदिच्छा व्यक्त करतो। आणि आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं, आमच्या सेवाभावी संस्थेच्या वतीनं आपला या ठिकाणी छोटासा स्वागत सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे, त्याचा स्वीकार आपण करावा अशी आपल्याला विनंती करतो। आपल्या डिग्रस विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आपल्या डिग्रस गावचे एक ज्येष्ठ आणि वजनदार व्यक्तिमत्व दामू नन्नर यांनी आणि त्यांच्या संचालक मंडळाने ज्यावेळेस या सहकारी सोसायटीचा कारभार हातात घेतला आणि जवळपास 3-3.5 वर्षामध्ये संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ असा कारभार ठेवलेला आहे। त्यामुळे आज संस्थेला जवळपास 4 लाख रुपये नफा मिळाला आणि या नफ्यातून सर्व सभासदांना 10% डिव्हिडंड वाटप करण्यात आला। दरवर्षी 60-70 लाख रुपये वाटप करणारी संस्था आज जवळपास 2.25 कोटी रुपये कर्ज वाटप केलेलं आहे आणि जेवढं कर्ज वाटप जास्त तेवढा नफा संस्थेला मिळत असतो। कर्ज वाटप
करणं सोपं जरी असलं तरी वसूल करणं तितकंच कठीण असतं. परंतु चेअरमन दामू नान्नर यांनी सभासदांना विश्वासात घेऊन त्यांना प्रबोधन करून, प्रोत्साहन करून जेवढं कर्ज वाटप केलं, तेवढं कर्ज वसूल करण्यासही त्यांनी अतिशय प्रेमाने सभासदांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे आज सभासदांना शासकीय कर्जमाफीचा लाभ मिळाला, व्याज परतावा मिळालेला आहे आणि आज डिव्हिडंड पण मिळालेला आहे. यामुळं या संस्थेची कारकीर्द नक्कीच अभिनंदनीय राहिलेली आहे. म्हणून मी आज आपणा सर्वांच्या वतीने चेअरमन दामू नान्नर आणि त्यांचं सर्व संचालक मंडळाचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. खरं तर सहकारी संस्थेकडे बघण्याचा आजवरचा आपला दृष्टिकोन खूप वेगळा राहिलेला आहे. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, या संस्थांच्या माध्यमातून गावचा विकास होतो, खूप मोठा निधी आणता येतो. परंतु आज केंद्र सरकारच्या माध्यमातून सहकार मंत्रालय स्थापन केलेलं आहे आणि या सहकार मंत्रालयाच्या मार्फत या सहकारी सोसायट्यांना मोठं बळ देण्यात आलेलं आहे. आताच मी पाठीमागं आढाव साहेब असतील, चेअरमन साहेब असतील यांच्याशी चर्चा केली, तर त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की आता सहकारी सोसायटीच्या मार्फत आपण फर्टिलायझर्स म्हणजे ज्या शेतकऱ्यांना माफक दरामध्ये खते असतील, बियाणं असेल, औषधं असेल, या सर्व काहीतरी माफक दरामध्ये त्यांना मिळणार आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ही संस्था खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे. म्हणून या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन आता सर्वांचा बदललेला आहे. म्हणून मी या संचालक मंडळाच्या आणि चेअरमन यांच्या कारकिर्दीला मी खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा यांचं मी अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला पाहायला मिळते की आपल्या गावचं भूषण आणि संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष तथा चेअरमन आणि आमचे आजोबा सन्माननीय दामोदर पाटील नान्नर यांच्या नेतृत्वाखाली ही जी सोसायटी आहे, प्रथमच खऱ्या अर्थानं आम्ही विचार करायचो की सोसायटी कधीतरी आपली फायद्यात येईल किंवा कधीतरी सभासदांना त्या सोसायटीचा भविष्यामध्ये लाभ होईल किंवा चांगल्या प्रकारची कर्ज वसुली त्या ठिकाणी होऊन सभासदांना निश्चितपणे त्या मिळालेल्या कर्जाचा किंवा त्या मिळालेल्या लाभांशाचा फायदा होईल. भविष्यामध्ये ही सोसायटी निश्चितपणानं प्रगती करेल असं वाटत असायचं. परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्या 2 वर्षाच्या अल्पावधीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी सोसायटीनं आपली अतिशय नेत्रदीपक अशी प्रगती या ठिकाणी केलेली आहे. म्हणून प्रथमतः मी आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाभावी संस्थेच्या वतीनं तसेच डिग्रस ग्रामपंचायत, डिग्रस मधील सर्व संस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व संचालक मंडळाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करावं असं आपण सर्वांना विनंती करतो. की मित्रांनो, आपण बघतो शेजारील गावामध्ये असेल, आपल्या नदीपट्टा असेल किंवा शेजारची काही गावं असतील, त्या ठिकाणी सहकार कशा पद्धतीनं जोपासला जातो किंवा पुढे नेला जातो याची अनेक उदाहरणं आहेत. जोरवे असेल, इकडे रहीमपूर असेल, वाघापूर, खराडी असेल किंवा खाली अक्षरशः काही ही प्रवरापट्ट्यातील गावे असतील, या गावांमध्ये मित्रांनो छोट्या छोट्या पतसंस्था असतील, सहकारी पतपेढ्या असतील किंवा आपल्या सोसायट्या असतील, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बळ देण्याचं काम केलं जातं. सोसायटी हे सगळ्यात महत्वाचं आणि माझ्या माहितीप्रमाणे शेवटच्या शेतकऱ्याच्या बिंदूपर्यंत कर्ज योजना पोहोचवणारं सर्वात मोठं माध्यम या ठिकाणी राज्य सरकारनं मानलं गेलेलं आहे. सगळ्यात जास्त कर्ज पुरवठा शेतकऱ्यांसाठी देणारी जर कोणती संस्था असेल तर ती सोसायटी असते आणि सोसायटीच्या माध्यमातून डिग्रस गावामध्ये देखील गेल्या 2-3 वर्षामध्ये किंवा इथून पाठीमागे देखील चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले गेलेले आहेत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना देखील या ठिकाणी आपण धन्यवाद दिलेच पाहिजे, कारण त्यांच्या पायामुळे पुढे हा कळस उभा राहिला आहे आणि त्याच्यावर झेंडा फडकवण्याचं जे धारिष्ट किंवा जे काही बळ मिळालंय ते या ठिकाणी आदरणीय बाबांच्या रूपानं या सोसायटीला मिळालेलं आहे किंवा प्राप्त झालेलं आहे. मागील देखील काही कालावधीमध्ये ज्या संचालक मंडळाने या सोसायटी चालवल्या तिथं देखील त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे किंवा त्या योगदानामुळेच आज देखील आपण पुढे प्रगती करू शकलो. कर्ज योजना असतील किंवा ती वसुलीची मोहीम, सर्वात महत्वाची जर गोष्ट बाबांनी त्यांच्या या कार्यकाळामध्ये जर केली असेल तर ती सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ती कर्ज वसुली. सर्वात महत्वाची गोष्ट सभासदाला विश्वासात घेऊन आणि तुझं कर्ज कशा पद्धतीने 31 मार्च पूर्वी भरलं गेलं पाहिजे आणि त्याची जर 31 मार्च पूर्वी आपण भरणा केला तर त्याचा लाभ आपल्याला कशा पद्धतीने होईल, या सगळ्या सरकारच्या योजनांचा बारकावे त्या ठिकाणी बाबा प्रत्येक सभासदाला आल्यानंतर समजावून सांगायचे
अक्षरशः आम्ही आल्यानंतर काही अडाणी लोक देखील त्या ठिकाणी सभासद आहेत, त्यांना देखील जवळ घ्यायचे आणि त्यांना समजून सांगायचे की बाबा तुझं कर्ज ह्या वेळेच्या मुदतीपूर्वी तू भरलं तर 100% आपली संस्था त्या ठिकाणी फायद्यात येईल आणि त्याचा भविष्यामध्ये आपल्या सभासदांना फायदा होईल. म्हणून त्यांनी अशा सूक्ष्म गोष्टींचा विचार करून किंवा नियोजन करून त्यांच्या बरोबर धन्यवाद द्यावे लागतील ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या संस्थेचे सचिव, सेक्रेटरी आढाव भाऊसाहेब यांना. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संचालक मंडळाचा कोणताही निर्णय असो त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे सचिवाचं असतं आणि सचिव ज्या प्रभावीपणे काम करत असतो त्याच्यावर आपली संस्था पुढे नेण्याचं खऱ्या अर्थानं नियोजन ठरत असतं. त्या ठिकाणी आढाव भाऊसाहेब देखील प्रत्येक गोष्टीचं बारकाईने नियोजन करून चेअरमनच्या दिलेल्या कोणत्याही नियोजनाचा त्या ठिकाणी त्यांनी अव्हेर न करता त्या गोष्टीला महत्त्व दिलं आणि ती गोष्ट आपल्या जिल्हा बँकेपर्यंत पोहोचवण्याचा बाब असेल किंवा आपल्या दिलेल्या हंगेवाडी शाखेपर्यंत पोहोचवण्याचा विषय असेल ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करतात. म्हणून आढाव भाऊसाहेबांसाठी देखील आपण जशा कौतुकाची थाप आपण बाबांच्या पाठीवर देखील आपला माणूस म्हणून टाकतो तशीच आढाव भाऊसाहेबांच्या देखील पाठीवर आपण कौतुकाची थाप टाकली पाहिजे. त्यांचं देखील आपण टाळ्या वाजून या ठिकाणी कौतुक करूया. कारण त्यांच्या परिश्रमामुळे आणि बाबांच्या योगदानामुळे ही संस्था आज फायद्यात आली. म्हणून मी तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं कौतुक करतोच, परंतु गावच्या वतीनं देखील त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आपण म्हणतो की समाजामध्ये विना सहकार नाही उद्धार ही जी खऱ्या अर्थाने टॅगलाईन आहे सहकार विभागाची ती आज डिग्रस गावामध्ये सार्थ ठरली आणि प्रथमतः डिग्रस गावामध्ये एक सहकारी संस्था यशस्वीरित्या वाटचाल करताना आपल्याला दिसते. त्यामुळे आपणा सर्व कर्जदारांचं सभासदांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. कारण सभासदांनी कर्ज उचललं म्हणून ती संस्था कर्जरूपी परतफेडीमुळं त्या ठिकाणी फायद्यात आली. म्हणून सर्व सभासदांचं देखील त्या ठिकाणी कौतुक आहे. कारण आपली संस्था गेल्या काही 3-4 वर्षाच्या पाठीमागे तोट्यात असणारी संस्था 2-3 वर्षामध्ये फायद्यात आणण्याचं काम सर्वजणांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून संचालक मंडळाचं देखील अभिनंदन, आभार आणि चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेब तसेच सचिवांचं देखील या ठिकाणी अनमोल सहकार्य लाभलं त्यांचं देखील आभार. तसेच आपल्या ग्रामस्थांमध्ये जे सभासद आहेत त्यांनी देखील कर्जरोपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी परतफेड केली आणि संपूर्ण संस्थेला सहकार्य केलं त्याबद्दल सर्व डिग्रस परिवाराचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. डिग्रस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि आपले युवक तरुण वर्ग उपस्थित आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपले डिग्रस सोसायटीची चांगल्या नावारूपाला आणलेलं कामकाज हे जे केलं आपल्या सोसायटीचे चेअरमन श्री दामोदर जानकू नान्नर आणि आढाव भाऊसाहेब यांनी गेल्या 4 वर्षापासून आपल्याकडे ते कार्यरत सेवेमध्ये आहेत आणि खरोखर ही जी सोसायटी आपली नावारूपाला आली आम्ही असं बसलो की बाबा यायचे आणि म्हणायचे तुमचे थोडंसं कर्ज आहे ती भरलं तर बरं होईल आणि खरोखर हे आपल्या गावातल्या खरोखर लोकांनी ऐकलं आणि सोसायटीला सहकार्य केलं. पण खऱ्या अर्थाने आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून 2 वेळेस कर्जमाफीमध्ये बसलं आणि ह्या कर्जमाफीमध्ये बसला असताना आणि खऱ्या अर्थाने त्यातून जे कर्जदार होते त्यांचं अक्षरशः ते इनबॅलन्स झालेले होते आणि त्यावेळेस त्यांनी कर्ज घेतलेलं 40,000 50,000 आणि त्यांचं ते कर्ज झालं लाख रुपये, 1.5 लाख रुपये आणि जे 2 लाखाच्या आतमध्ये जे होतं ते खरोखर हे राज्य सरकारने आपल्याला कर्जमाफीमध्ये बसवलं असताना आणि ही जे आपली सोसायटीचं जे कर्जमाफीत बसल्यामुळं आणि हे आज आपली जी सोसायटी ह्या आपल्या सभासदांच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या माध्यमातून आपली खरोखर सोसायटी आज नावारूपाला आलेली आहे आणि याच्यामध्ये खरोखर हा जो 10% डिव्हिडंड जो दिलेला आहे खरोखर हा डिव्हिडंड देत असताना आढाव भाऊसाहेब म्हणाले की आपली 2 वेळेस सोसायटी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी झाली त्यातून ह्यो आपल्याला त्याचं बेनिफिट मिळालेलं आहे आणि आपल्या सभासदांनी सुद्धा कामकाज चांगल्या रीतीने परतफेड केलेली आहे आणि जे नवं-जुनं करतात याचंही खरोखर सभासद हे करतात बा की फॉलोअप घेऊन त्याचं नवं-जुनं करतात आणि आज कर्ज घेतलं की उद्या पुन्हा भेटतं ते आपल्याला आणि खऱ्या अर्थानं हे जे आपल्या डिग्रस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचं संचालक मंडळ आणि सभासद वर्ग आणि समस्त ग्रामस्थ डिग्रस यांच्या माध्यमातून हा जो आपण सोसायटीचं सहकार ह्या रूपाने खरोखर नावारूपाला आपलं डिग्रस संस्था आज चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे आणि आपल्या चेअरमन यांना मी सर्वांच्या वतीने आणि आपल्या डिग्रस गावांना खरोखर शुभेच्छा देतो आणि थांबतो.
ही संस्था 1960 साली ओपन झालेली. तिला चेअरमन 20-25 चेअरमन होऊन गेलेली संस्थेमध्ये. तिने भरपूर चांगलं काम केलेलं आहे. धान्य वाटप चेअरमन होता त्या टायमाला रखमा माळा होता. तिने धान्य वाटपाचं काम चांगलं केलं. बाहेर 10 गावचे लोक आपल्या गावातून धान्य नेत होते त्या टायमाला. आणि आजही लोक गावात ते धान्य घेऊन जातात. आणि लोकांनी जे सहकार्य केलं ते सहकार्य लोकांना सांगितलं 0% व्याज आहे तुम्हाला. तुम्ही जर भरलं तर केंद्र सरकारचं 3%, महाराष्ट्र शासनाचं 3%, तुम्हाला 0% येते. मार्च एंडला भरलं तर 0% व्याज आहे. पैसे बिगर व्याजी. पण जे थकबाकीत आले त्यांना मात्र 11% व्याज चालू राहतं. एवढे करून लोकांनी सहकार्य केलं. सगळ्या संस्थेची जेवढे सभासद असतील तिने सहकार्य केलं. आणि जे मला मोलाची साथ दिली त्यांच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो.